नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी स्टाफ कार ड्रायव्हरची रिक्रुटमेंट निघालेली होती, तर त्याची सुरुवातीला बघा एक स्क्रीनिंग टेस्ट होती. तर ती स्क्रीनिंग टेस्ट बघा 21 सप्टेंबर 2025 ला म्हणजेच कालच रविवारी आपली एक्झाम झालेली आहे. आता त्याची बघा जी आन्सर की जी आहे, तर ती आन्सर की वेबसाईटवर आलेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता यापुढील जे काम असणार आहे, तर आन्सर की नुसार तुमचा स्कोर किती येतो ते तुम्हाला बघायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन जे आहे तुमचे काही बरोबर असतील परंतु काही चुकीचे दिलेले असतील आणि मग त्याचं प्रूफ म्हणून तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता. तसेच बघा, मग यासाठी ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यायचं, त्याची कंप्लेंट किंवा ऑब्जेक्शन राईज कशा प्रकारे करायचं. ऑब्जेक्शन राईज म्हणजेच काय, किंवा तुमचं एखादं आन्सर जे आहे बरोबर आहे परंतु आन्सर की नुसार ते जर चुकीचं दिलेलं असेल, त्यावर तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर तो कशा प्रकारे घ्यायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजेच आन्सर की बघणार आहोत आणि त्यामध्ये जर काही तुमचे प्रश्न बरोबर असतील आणि ते जर चुकीचे दिलेले असतील तर मग त्यावर आक्षेप कशा प्रकारे घ्यायचा ते पण आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत बघा वाहन चालक या पदाची ही रिक्रुटमेंट होती. दिनांक 21/9/2025 रोजी नियोजित करण्यात आलेल्या चाळणी लेखी परीक्षेच्या म्हणजेच त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट असे म्हणत असतो, प्रश्नांची उत्तर सूची म्हणजेच आन्सर की आता आलेली आहे. 2 बॅचेस होत्या, एक 2:30 वाजता पेपर झाला आणि एक 4:30 वाजता पेपर झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्या बॅच मध्ये होत्या तर त्या बॅचचं तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आन्सर की नुसार जे पर्याय दिलेले आहे तर ते तुम्हाला चेक करायचे आहे. बॅच फर्स्टचे या ठिकाणी दिलेले आहे, बॅच सेकंडचे या ठिकाणी दिलेले आहे. हे 10 प्रश्न बघून घ्या. या पीडीएफ ची लिंक पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे किंवा पीडीएफ पण मी अपलोड करून देणार आहे. टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. हे पहिले 10 झाले. आता पुढचे 10 बघूयात. तर हे पुढचे 10 म्हणजे टोटल 20च प्रश्न होते, तर त्याची आन्सर की जी आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे. बघा 22 सप्टेंबर म्हणजे आज दिनांकाला ही आन्सर की जी आहे तर ती आन्सर की पब्लिश झालेली आहे. आता यामध्ये बघा तुम्हाला दिलेल्या आन्सर की नुसार जर तुमचे प्रश्न तुम्हाला वाटतंय बरोबर आहे, मग कशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन घेतला पाहिजे तर आता त्याविषयी माहिती बघूयात. या ठिकाणी बघा, द आन्सर की ऑफ क्वेश्चन पेपर बॅच फर्स्ट अँड बॅच सेकंड ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 21 सप्टेंबर 2025 फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर हॅव बीन पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे. पब्लिश झालेली आहे, ती तुम्ही पहिले चेक करून घ्या आणि जे तुम्हाला बरोबर वाटतं परंतु चुकीचे दिलेले आहे ते क्वेश्चन पहिले लिहून काढा. आणि त्यानंतर बघा, इफ एनी कॅन्डिडेट हॅज एनी ऑब्जेक्शन रिगार्डिंग एनी ऑफ द आन्सर की, जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर बघा त्याने किंवा तिने मे सेंड देअर ऑब्जेक्शन विथ ॲप्रोप्रिएट रिझन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स प्रूफ टू द बिलो मेन्शन ईमेल ID ऑन ऑर बिफोर 25 सप्टेंबर 2025. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता म्हणजे तुम्हाला वाटतंय माझा प्रश्न बरोबर आहे परंतु तो चुकीचा दिलेला आहे, मग त्याला काही प्रूफ असेल, एखादं पुस्तकात तुम्ही जे वाचलेलं असेल मग त्याचं जे काही ॲप्रोप्रिएट रिझन द्या, सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या आपल्या स्टेट बोर्डमध्ये कुठं वाचलेलं असेल किंवा इतर जी माहितीनुसार तुम्ही वाचलेलं असेल तर इतर पुस्तकांमध्ये वाचलेलं असेल तर त्याचं काय करायचं आहे, तुम्हाला डॉक्युमेंटरी प्रूफ किंवा सपोर्टिंग अप्रोप्रिएट रिझन काय आहे तर ते दिलेल्या ईमेल ID द्यायचं आहे. ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे बघा, मी हायलाइट करून देतो. या ठिकाणी जो बघा recruitment@bhc.gov.in ह्या ईमेल ID वर तुम्हाला काय करायचं आहे तर क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहायचा आहे, त्याचा आन्सर आणि त्याविषयी प्रूफ जे आहे त्या ठिकाणी अपलोड करून ईमेल करायचा आहे. द ऑब्जेक्शन राईज बाय द कॅन्डिडेट्स विदाउट व्हॅलिड रिझन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ
विल नॉट बी कन्सिडर. बघा, मग तुम्ही जे प्रूफ देणार आहे ते जर व्हॅलिड नसेल आणि किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंटरी जर नसेल तर ते प्रूफ जे आहे तर ते कन्सिडर केलं जाणार नाही. फर्दर द ऑब्जेक्शन रिसिव्ह आफ्टर 25 सप्टेंबर 2025 विल नॉट बी कन्सिडर. म्हणजेच ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 25 सप्टेंबर 2025 ही काय असणार आहे, लास्ट डेट असणार आहे. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 25 सप्टेंबर 2025च्या अगोदरच तुम्हाला घ्यायचं आहे. 25 तारखेपर्यंत तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी स्टाफ कार ड्रायव्हरची जी रिक्रुटमेंट निघालेली होती तर त्याची जी स्क्रीनिंग टेस्ट झालेली होती 21 सप्टेंबर 2025 ला, तर त्याविषयी आन्सर की विषयी आपण माहिती बघितलेली आहे. तसेच ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यायचं ते पण आपण माहिती बघितलेली आहे. तर म्हणजे तुमचे एक ऑथेंटिक म्हणजे रिझन जे आहे तर ते व्यवस्थित असेल, त्याचा प्रूफ पण तुम्ही व्यवस्थित दिलेला असेल तर नक्कीच तुमच्या ऑब्जेक्शनवर विचार केला जातो आणि परत एकदा नवीन आन्सर की ते लावत असतात. तर अशा प्रकारे ही संपूर्ण पुढची प्रोसेस असणार आहे. ऑब्जेक्शनसाठी 25 सप्टेंबर 2025 ही लास्ट डेट असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आन्सर कीची जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, ती एकदा बघून घ्या किंवा आपल्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा चेक करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जी स्टाफ कार ड्रायव्हरची आन्सर की जी आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.